आज संसदेतल्या राहुलच्या भाषणाने संसद सभासदांवर अक्षरशः गारूड केलं होतं. आज संसदेत राहुलने कमाल भाषण केलं. आजच्या भाषणात जोश होता, होश होता, आक्रोश होता, हास्य होतं, व्यंग होतं. आज राहुल फुल फॉर्ममध्ये होता आणि त्याने भाजपची मजबूत फिरकी घेतली. राहुल गांधी आज एखाद्या मुरलेल्या बुद्धिबळपटूसारखे संपूर्ण सरकार आणि भाजपच्या इकोसिस्टीमला आपल्या इशाऱ्यावर नाचवत होता. संसद सत्र सुरू होताच जाणीवपूर्वक राहुलने जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि संपूर्ण सरकार अस्वस्थ झालं. राहुलला बोलूच दिलं नाही. नेमकं हेच राहुलला हवं होतं. राहुल न बोलण्याची चर्चा मोदींच्या कंटाळवण्या भाषणापेक्षा 100 पट जास्त झाली. राहुलला माहीत होतं, बजेटवर चर्चा सुरू होईपर्यंत डीलचे सगळे तपशील बाहेर येणारच आहेत. म्हणून आज राहुल बोलला नाही तर भाजपाची पिसं उखडून टाकली. क्या शानदार जिंदाबाद भाषण होतं ते. पण मुद्दा फक्त भाषणाचा नव्हता. हा एआयचा काळ आहे, डेटाचा लढा आहे, डॉलर मॉडेलचा दबाव आहे. राहुल गांधींनी ठामपणे ठासून सांगितलं, भारताची खरी ताकद आहे भारताचे तरुण, त्यांचा डेटा आणि भारताचे शेतकरी. बजेटमध्ये दूरदृष्टी नाही, ट्रेड डीलमध्ये समतोल नाही आणि कटू सत्य असं की या डीलमध्ये सरकारने फक्त देशच नाही तर आपल्या भारत मातेचं भविष्यही पणाला लावलं आहे. आज राहुलने हे छातीत ठोकपणे सांगितलं. आज राहुल गांधींनी सिद्ध केलं की तो एक खराखुरा गांधी आहे. तो राजकारणातला मुरलेला खेळाडू आहे आणि या खेळाचे नियम, अजेंडा आणि निकाल आता राहुलच ठरवणार आहे.